नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खरं तर मला आता गणपतीच्या तोंडाशी गणेश पुराण करायचं होतं, पण गणेश पुराण खूप छोटं आणि प्राकृत म्हणजे कथा स्वरूपात मिळत होतं. असं मोठं ओवीबद्ध काही मला मिळालं नाही आणि एकदम सुदैवाने हा ग्रंथ हातामध्ये आला. या ग्रंथामध्ये मुद्गल पुराण, गणेश पुराण अशा सर्व कथा एकत्रित करून 3 ग्रंथांचं म्हणजे हे करून अभ्यास करून या लेखकाने हा चिंतामणी विजय नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. गणेश रहस्य, गणेश भागवत आणि गणेश पुराण या 3 ग्रंथातल्या मिळून एकंदरीत 43 कथा या लोकांनी या अध्यायामध्ये आपल्याला दिल्या आहेत. म्हणजे आपल्याला अगदी छोटेखानी काहीतरी मिळण्यापेक्षा हे अजून वेगळं काहीतरी मिळालं आहे. आणि सुरुवातीलाच यांनी गणपतीच्या 21 नावांचं एक स्तोत्र आपल्याला दिलेलं आहे. गणेश एकदंतंच चिंतामणिविनायकं धुंडीराज मयुरेश लंबोदर गजाननं हेरंब वक्रतुंडं ज्येष्ठराज निजस्थितं आशापुरं तु वरदं विकटं धरणीधरं सिद्धिबुद्धिपती वंदे ब्रह्मणस्पती सद्निततमं मांगलेश्य सर्वपूज्य विघ्नानां नायकं परम् एकाविशन्तु नामानि गणेशस्य महात्मनं जपकाल पठेद्यन्तु यात्राकाले विशेषता विघ्नानि तस्य नश्यति सर्वत्र विजयी भवेत् इति श्री गणेश एकविंशती नाम स्तोत्र संपूर्ण. म्हणजे प्रवासात कुठं काही कामाला जायचं तर हे 21 नावाचं स्तोत्र तुम्ही म्हणा असं सांगितलंय. असा हा चिंतामणी विजय नावाचा ग्रंथ आपण आजपासून म्हणजे श्रावणातला मंगळवार आहे हा आणि तारीख आहे 5 ऑगस्ट 2025 या दिवशी आपण या ग्रंथाला आरंभ करतोय. आता पहिल्या अध्यायाचं थोडक्यात हे काय आहे, त्रिपुच्छ मुनींचे चरित्र, 3 असुरांचे चरित्र आणि रुचिकामे अप्सरांना दिलेला शाप. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री मातृपितृभ्यां नमः. श्री इष्टदेवता कुलदेवताभ्यो नमः. श्री गजानन गुणाधीशा परब्रह्मिया विश्वेशा परात्परा विघ्नेशा चित्स्वरूपा निर्मला चिदानंदा निर्विकारा पूर्णब्रह्मिया सर्वेश्वरा स्वानंदवासिया लंबोदरा सच्चिद घन हे रंबा. इथं सगळ्याचा छान अर्थ पण दिलेला आहे. गुणाधीश, आता आपल्याला शब्द माहिती आहे. गुणाधीश म्हणजे काय तर आपले जे सत्व रज आणि तम हे 3 गुण आहेत त्या गुणांचा जो स्वामी आहे त्याला गुणाधीश म्हणतात. चित्स्वरूप म्हणजे काय तर ज्याचं चैतन्य स्वरूप आहे तो चित्स्वरूप. चिदानंद आकाश म्हणता शब्द साधारण आकाशाला वापरला आहे. म्हणजे ज्ञानमय आनंद ज्याच्यामध्ये आहे तो चिदानंद आहे. पुढे सच्चिद घन आणि हेरंब. सच्चिद घन म्हणजे काय आहे तर जो खऱ्या अर्थाने बुद्धीने परिपूर्ण असा आहे तो सच्चिद घन आहे. आणि हेरंब म्हणजे काय तर जो धीरोदात्त नायक गणेश आहे तो हेरंब आहे. निर्विकार म्हणजे काय ज्याला कुठलेही विकार नाही आहेत तो निर्विकार. आता एकदा अर्थ पाहायचा, पुन्हा नाही पाहायचा आपण. मंगलधामा मंगलमूर्ती ब्रह्म सनातन ब्रह्मणस्पती ज्येष्ठराया ज्येष्ठ जगती मायातीत सर्वेशा जो आदिमायेचा नियंता अनंत ब्रह्मांडाचा करता शिव विष्णू विधाता तोही स्वरूपे नटलासे दयाच्या सत्ते वाचून न हाले कदा वृक्षाचे पान ऐसा निर्विकल्प निरंजन तो सगुण स्वरूपे नटला असे परब्रह्म ऐसा जो सनातन तयासी वदती शिवनंदन तो हा भक्ता लागी गजानन प्रणव स्वरूप अवलंबित अकारासम
गंडस्थान उकार शुंडा शोभायमान अर्धमात्रा समभाळी निशारमण मकार दंत तेजस्वी. म्हणजे आकार उकार मकाराचा हा ओंकार आहे. अकारचा कसा आहे तर त्याचं गंडस्थळ आहे. गंड म्हणजे कपाळाचा जो भाग असतो दोन्ही बाजूनी तो असारखा आहे. उकाराची त्याची उ आकाराची काय आहे सोंड आहे खाली आलेली. हां आणि अर्धमात्रा कुठली ओंकार मधली तर अर्धचंद्र भाळावरचा आहे. आणि मकार म्हणजे मचा तेजस्वी दात आहे. कपाळी टिळक शून्याचा प्रणवाक्य जो दिसेसाचा चालक जो का आदि मायेचा देवदेवांचा मूळ जो. सिंदूर चर्चित रक्तवर्ण कर्णी कुंडले शूर्पकर्ण सरळ शुंडा लंबायमान चतुर्बाहू विराजती परशुपाश अंकुश करी एकदंत शुभ्र बाहेरी वरदहस्त वरद करी ठेविला भक्त रक्षावया. नाभी विराजे शेषभूषण पितांबर मयूरवाहन जानूजंगा तळवे रक्तपूर्ण बालार्का समान भासती. ऐसा निर्विकल्प तो निरंजन केवी करू मी रूपवर्णन नामातीत हा गजानन चारी वर्णता भागले. आता त्याची सोंड कशी आहे सरळच्या सरळ लांब आहे. त्याच्या हातामध्ये काय काय आयुध आहे परशु आहे म्हणजे कुऱ्हाड पाश आहे अंकुश आहे. एक दात असा शुभ्र बाहेर झळकतो आहे त्याचा. आणि एक हात मोकळा कशाला भक्तांना आशीर्वाद द्यायला मोकळा. त्याच्या कमरेला काय आहे शेषभूषण म्हणजे कमरेला त्याचे नाग आहे ना. आणि पितांबर आहे मयुरावर बसलेला आहे तो. असं तो त्याचं वर्णन आहे की आरक्त तळवे आहेत सुंदर जसे काही उगवता सूर्य आहे तसं त्याचं हे सिंदूर वर्णन तो. तर मी त्याचं काय म्हणे वर्णन करू. चारी वर्णता भागले चारी सकदान लाभला पार साही 18 झाले स्थिर 636 वर्णता सार तेही स्वरूपा नेणती. हे 4 18 16 म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणं. आता त्या पुराणातलंच आपण एक नर्मदा पुराण पाहिलं आणि हे आता गणेश पुराण आहे. तर मग त्या सगळ्यांचं 4 वर्ण आहेत असं सगळं ते आहे की ते सगळे भागले त्या कुणाला माहीत नाही. 14 विद्या 64 कळा 16 12 14 9 हे सगळे त्याचा अर्थ दिलेला असतो. त्या सगळ्या ग्रंथामध्ये तसंच आहे ते. 64 आणि 16 12 9 14 लागला पारा ते तर 2 3 यांचा पसारा साहजची तेव्हा विराला. तरी मी मंदमती किंकर केवी वर्ण वेतवलीला पार तू कृपाळू होता लंबोदर तरीच शक्य वर्णावया. तव कृपा झाली यावरी पांगुळा वेंगेल महागिरी मुका पडेल ते वेदचारी दिव्य ज्ञान पावोनी. तरी शरण आलो मी देवराया करी धरी विघ्नराया तुझी संपूर्ण लीला वर्णावया. बुद्धिदाता तू चोवसी. मग देवा लंबोदरा तुझी जर एकदा कृपा झाली तर काय पांगुळा पर्वत लंघून जाईल. मुका आहे तो काय करेल वेद म्हणेल. तर तूच आता हाताला धर आणि तुझं चरित्र आहे ते माझ्याकडून त्याचं वर्णन तू करून घे असं हे लेखक आहेत ते म्हणत आहेत. प्रेमे ऐसे करतास्तवन संतोषती गजानन धुंडी हृदयी बसवण सद्गुण लीलावर नवी. हे धुंडीराज मोठे भक्तच होते. त्यांचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख आहे. त्या धुंडीराजांनीच हे चिंतामणीचं ग्रंथ केलेला आहे. स्तवन ऐसे करोनिया प्रेमे नमली विदितनया आदिशक्ती ती महामाया ती निज मानसी स्थापिली. मूळ माया जी प्रणव वावरी जी चहू वाचेची ईश्वरी वर्णिती जी येथे वेदचारी ती गणेश रमणी शारदा. अनंत कोटी सूर्याहून मुखप्रभा जिची शोभायमान दिव्य विराजे मयूरवाहन विणा करी जो ज्ञानाचा. कुंदेंदुवत पुष्पहार गळा अंगसुवास नभी कोंदला शुभ्र परिधान मौक्तिक माळा कर्णी कुंडले लखलखती. हरिहरादी सुरासुर सिद्धयोगी ऋषीश्वर ध्याती अखंड निरंतर निज हेतू पूर्ण करावया. ग्रंथारंभी करिता स्मरण तत्काळ होय दिव्य ज्ञान ऐसे धुंडीदासे हृदयी जाणून
चरणी सदृढ लागला. मग दुसरं कुणाचं केलंय नेहमी आपलं ठरलेलं आहे. पहिला गणपती, मग सरस्वती, मग सद्गुरू, मग कुलदेवता, शेवटी संत सज्जन सगळ्यांना नमस्कारूनच कुठल्या गोष्टीला प्रारंभ करायचा असतो. मग आता त्यांनी सरस्वतीचं वर्णन केलं आहे. विदितन्या म्हणजे ह्याची मुलगी, ब्रह्मदेवाची मुलगी. मग ती पांढरे कपडे घातलेले असते, तिच्या हातात विणा असते, असं तिचं वर्णन की तिला पण सगळे देव आपलं कार्य पूर्ण करण्यासाठी नमन करत असतात असं सांगितलं आहे. अनंत कोटी सूर्याहून तिची मुखप्रभा कशी आहे, अनंत कोटी सूर्य पण त्यापुढे कमी आहेत. तिचं पण वाहन मयूर आहे, हातामध्ये विणा आहे, आणखीन पुष्पहार गळा आहेत सगळे. या कुंदेंदू तुषार हार धवला आपण म्हणतो ना, तसे पांढरे शुभ्र हार तिच्या गळ्यामध्ये आहे. मण्याच्या माळा आहेत, कानामध्ये कुंडल आहेत. आणि शंकर आणि हरी म्हणजे विष्णू दोघं पण तिला बसतात, तिचं हे करतात, प्रार्थना करतात की आपला हेतू पूर्ण. काय जर सरस्वती प्रसन्न आहे तरच माणूस सगळ्या गोष्टी करू शकतो. ग्रंथारंभी करताच पण ह्या मालूला पण समजलं की आता देवीचं स्मरण केलं पाहिजे, म्हणजे शारदेचं. मग तो पण तिच्या चरणी लागला. माते जीवाग्री अखंड वसून वद्वी संपूर्ण लीला सुरस गहन मायेत व कृपे वाचून शक्य न होय वर्णावया करोनी ऐसे शारदास्तवन आनंदे नमिले गुरुचरण जो का प्रत्यक्ष गजानन केवी महिमा वर्णू मी सद्गुरु ज्ञानाचा नलगे पार भाविकासी करुणा कर मन इसिप्त देतसे इप्सित देतसे सत्वर सद्भाव चित्ती जाणून. मग कुणाचं स्तवन केलं, सद्गुरूंचं केलं. इथं म्हणले प्रत्यक्ष गजाननचा आहे आपला सद्गुरू, असं त्यांना हे केलेलं आहे, सांगितलेलं आहे. गुरु समान जरी मानू देव तरी तयान देववे आत्मवैभव गुरुपदी जड ठेविला भाव आपणा समन करतसे गुरु केवळ माये माऊली भक्ती जाणोनी करी साऊली गुरु वाचवणी कदा काळी ज्ञानप्राप्ती नव्हेची सद्गुरु आयसा दयाघन सद्भावे करता तयाचे स्मरण तेथे गणेश कथा सुरस घन वदे आनंदे गुरुदय कृपे ठेवूनी मस्तकी हस्त पूर्वित दासाचे मनोरथ वसवणी स्वय हृदयस्थ वदविता झाला सलीला. मग काय केलं, गुरूंना नमन केलं आणि गुरूंची प्रार्थना केली. मग ते आहे ना, देवापेक्षा गुरु महान आहे, कारण गुरुमुळंच आपल्याला देव भेटलेला असतो. गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाय. मग गुरु आपणे दियाय म्हणजे गुरु तुम्हीच मला देव भेटवला आहे असं त्याचा अर्थ होतो. चिंतले मणी भक्त महान शिवविष्णू रोहिणी रमण मयूर मंगल शुक महान श्रेष्ठ भक्त हे गणेशाचे नवविधा भक्तीचे जे भक्त थोर श्रवण भक्ती जाणे कुमार कीर्तन सुख हे दिनकर चिंतन सुख राम जाणे पादभक्ती जाणे आंबा प्रियकर जी साध्वी सांबा आदिमाया पूर्ण कदंबा पद्मभक्तीचे वर्म जाणे करता सद्भावे अर्चन ससौख्य लाभला जनार्दन कीर्ती वैभवादी संपूर्ण लादला दशावतार घेऊनी सख्य आणि नवनिधा भक्ती ही सर्व जाणे एक उमापती यास्तो पुत्र होऊनी गणपती पूर्वीला हेतू मनेचा दास्य करुणी भार्गवानी सहस्रार्जुन मारला रणी एकविशंती वेळा धरणी केली निक्षत्रिय प्रसादे धुंडी मुनी रतला ध्यानी शुक एक योग साधनी ऐसे गणेश भक्त हे शिरोमणी त्याते सद्भावे नमितसे थोर विख्यात जे गणेश भक्त प्रत्यक्ष जे का एकदंत त्याते मी साष्टांगे नमित ग्रंथारंभी आनंदे मुद्गल कश्यप भृशुंडी मुनी कौडण्य प्रत्यक्ष चिंतामणी वरेण्य काशीराज शिरोमणी नारदादी सनकस नंदन. मग काय केलं, नवनिधा भक्ती सांगितली आहे. नवनिधा भक्तीचे अर्चन वंदन मनन चिंतन वगैरे जे 9 प्रकार आहेत, दास्य भक्ती सख्य भक्ती, तर त्यामध्ये आहे की कुणाला कुठली भक्ती कशी माहीत पडलेली आहे त्याच्याबद्दल देखील माहिती दिली. श्रवण भक्ती कोण जाणतो, कुमार म्हणजे कार्तिक स्वामी, त्याला श्रवण भक्ती माहिती. कीर्तनाची भक्ती कोण जाणतो, सूर्याला माहिती. चिंतनाची भक्ती कोण, रामाचं नाम सतत सगळेच घेत असतात आणि शंकर घेतात स्वतः. पादभक्ती आंबा जाणे,
तर ते आंबा म्हणजे इथं पार्वती म्हणा, लक्ष्मी म्हणा. आता लक्ष्मी कायम विष्णूचे पाय चुरत असते. आणखीन ही आदिमाया साध्वी आहे, शंकराची जी आहे ती कायम शंकराची हे करत असते, म्हणजे सेवा करत असते. तर ती झाली पादभक्ती. दास्यभक्ती कुणी केलेली आहे तर ह्यांनी केली, भार्गवांनी केली आणि सहस्रार्जुनाचा वध केला आहे. अशी प्रत्येकाची सांगितली. सगळ्या ऋषीमुनींची नावं घेतली. मुद्गल, कश्यप, भृशुंडी, हे वरेण्य राजा, तत्सविरण्य आपण म्हणतो ना, त्या ह्याच्यामध्ये ओम भूर्व भूर्वस्वामध्ये तत्सवितुर्वरेण्यम, तो वरेण्य राजा आहे. आणि सनक, सनंदन, नारद ह्या सगळ्यांचं स्मरण केलेलं आहे. त्यांना हृदयात स्थापन केलं आणि गणेशाची कथा सांगायला सगळ्यांनी या म्हणून सांगितलं. याच सद्भावे करोनी स्मरण, हृदयी ठेविले स्थापन. तेव्हा गणेश कथा सुरस घन, वदता झाला आनंदे. भक्त जे थोर कलियुगात, महिमा जयाचा अति अद्भुत. निरंजन स्वामी हा एकदंत, मोरया गोसावी हा मोरया. त्यांच्या पदी ठेवणी माता, हृदयी चिंतिता एकदंता. त्याने झाली मनीस्फूर्तता, गणेश कथा वर्णावया. गणेश रहस्य, गणेश भागवत, संस्कृत ग्रंथ हे अत्याद्भुत. गणेश लीला हे त्यात बहुत, अनेक पुराण युक्त जी. या ग्रंथीचा आशय पाहून, प्राकृत भाषेत करतो कथन. वद्विता सर्व गजानन, दास हृदयस्थ वसोनी. चिंतामणीचे त्रयावतार, आणि शारदेचे स्वयंवर. स्थावर क्षेत्र महिमाथोर, प्रत्यक्ष जे का स्वानंद. धूमासुर आणि धूम्रवर्ण, तिचा धूमकेतू, तिसरा धूमकेतू दैत्य महान. सुरस कथाही अद्भुत घन, तारक भवसागरासी. धुंडीदास मूळ अज्ञान, संतलीलाही सुरस घन. तरी कृपाळू होता तू गजानन, शक्य होय वर्णाया. तरी देवा वसोनी हृदयस्थ, स्वगुण वदवी आता समस्त. धरोनी कृपे दासहस्त, शब्दरसिका वदविका. शेवटी गणपतीला सांगितले, देवा तूच आता माझ्या हृदयात वस राहा. तुझ्याच गुण आहेत ते तुझ्या माझ्या तोंडून तू वर्णन कर आणि माझा हात धरून तू स्वतः लिहून काढ असं सांगितलंय. नाम तुझे घेता वदनी, दुरिताची तत्काळ होय हानी. हे मानसी दानून चिंतामणी, पायी लागलो सद्भावे. पूर्ण करा देवा माझा हेत, दयासागर तू एकदंत. नाम तुझे अखंड गात, धरी करी निज दासा. गणेश नाम हे मुखी घेता, आल्हाद झाला तेने चित्ता. वदता झाला सुरस कथा, नमन करोनी पायासी. दुंडी बिनबी श्रोतया प्रती, गणेश कथा ही गोमती. प्राशन करता सद्गती, प्राप्त होय तत्काळ. नैमिषारण्यी मुनी ते सुत, कथिते गणेश भागवत. कथा सुरस अद्भुत, श्रवणे आल्हाद होता मानसी. माता हे आपलं सगळ्या ऋषीमुनींनी एकमेकाला कथा विचारल्यात आणि तेव्हा असं लेखी नव्हतं, तर या मौखिक होत्या. म्हणजे एकमेकापासून एकमेकाला सांगत सांगत त्या अनेक कथा पुढं आल्या आणि पुढे मग त्याचं व्यासांनी वर्गीकरण केलं प्रत्येकाचं. आणि व्यवस्थित काळानुरूप जी बाकीची तेव्हा देखील त्या काळात जी निषिद्ध होती, नको होती, ती सगळी सूत्र त्या ओव्या काढून हे पुढं व्यासांनी केलेलं आहे सगळं. आणि मग त्यांचेच पुढे हे सूत आहेत, शौनक ऋषी आहेत की ते एकमेकाला कथा पुढे सांगत आहेत. त्या पुराणात ते नेहमी असतं. आता हे नैमिषारण्यामध्ये सूत आहेत, ते गणेश कथा भागवत सांगत आहेत. कथा सुरस अत्याद्भुत, श्रवणे आल्हाद होत मानसी. कृतायुगाचे तृतीय चरणात, गणेश अवतार झाला यात. हे गणेश पुराणी समजत, विधीने व्यासांनी कथलेसे. यात विष्णूचे अवतार झाले चार, पुढे त्रयदानव माजले फार. जिंकोनी तयासी हरिहर, बंदित घातले सुरासुर. स्वर्ग मृत्यू पाताळ, त्रैलोक्य जिंकिले सकळ. दानवायसे झाले प्रबळ, चतुर्थ चरणी झाले. त्याने योग याग राहिले सारे, त्रयभुवनी सुटले भयवारे. ऐसे जाणून या विघ्न हरे, दैत्यत्रयासी वदिलेसे. सुतमुखीची ही ऐकता वाणी, मुनी वदती प्रेमे करोनी. दानव कैसे मारले रणी, गजाननानी ते सांगा. मग आता काय सांगितलं, त्रेतायुगामध्ये याच्यामध्ये ह्याचा तिसऱ्या चरणामध्ये, कृतायुगामध्ये, त्रेता नाही,
कृतयुगामध्ये 3ऱ्या चरणात गणेशाचा अवतार झाला. गणेशाचे पण अनेक अवतार आहेत, हे गणेश पुराणात सांगितले. त्यामध्ये विष्णूचे 4 अवतार झाले होते कृतयुगात. पण पुढं काय झालं, दानव अत्यंत माजले. आता हे 3 दानव मगाशी जे आपण सांगितले ते 3 दानव आहेत. मग ते 3 दानव इतके माजले आणि मग त्यांनी फार हरिहर म्हणजे विष्णू आणि शंकर यांना पण जिंकलं. सगळे देव बंदीत घातले. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या सगळ्यावरती हे दैत्य राज्य करू लागले. त्याच्यामुळे काय झालं, योग याग सगळंच राहिलं. मग देवांना कुठून मिळतं आता का देव एवढे पावत नाही तुम्ही म्हणता ना, कारण तेव्हा देवांना हवनामधून त्यांचा भाग मिळायचा आणि तिथून पुढं मग देव आपलं रक्षण करायला तेवढे तेजोमय राहायचे. आता देवांचं पण तेज कमी झालं, तसं तेव्हा पण ते कमी झालं, कारण दैत्यांनी सगळे होम हवन यज्ञ याग बंद पाडले होते. मग म्हणे गणपतीने ह्या 3 दैत्यांचा वध केला आहे. मग ते लोक काय म्हणाले बाकीचे शिष्य, की गजाननाने कसा वध केला ते तुम्ही आम्हाला सांगा. सुतमुखीची ऐकता वाणी, मुनी वद तसे प्रेमे करोनी. दानो कैसे मारले रणी, गजाननाशी हे सांगे. दैत्य उत्पन्न झाले कैसे, कवनाच्या वरे मातले ऐसे. देवासी कैसे जिंकलेसे, हे मूळ कथा आम्हास सांगा. सत्कथा ऐकता गणेशाची, तृप्ती न होय श्रवणाची. त्यात अमृतवाणी तुझी साची, ऐकता आल्हाद होतसे. तरी सत्कथा ही सांगोनी, प्रेमरस घाली आमचे श्रवणी. ऐकून ऐसी मुनिवाणी, सूत मानसी हर्षला. वदे मुनीसी सूत, तुम्ही महान गणेश भक्त. तुमच्या योगे मजला नित्य, नाममुखी येतसे. सूत, तुम्ही नित्यार्चिता गजानन, वाचेशी सदा नामस्मरण. पुराण श्रवणी बैसोन, गणेश कथा रस सेविता. ऐसे महान भक्त तुम्ही पाही, कथेसी सादर त्यात आश्चर्य नाही. अज्ञान बुद्धी सही लालसा देई, गणेश सत्कथा ती ऐकावया. परिसा आता गणेश लीला, जी का विधी व्यासा ते वदला. ती श्रवण करोनी, श्रवणाला हृदयी साठवा आनंदे. मग हे सुतमुनी म्हणाले, तुम्ही गणेशाचेच भक्त आहे, तुम्ही नेहमीच त्याचे म्हणजे भक्ती करता, तर तुम्ही हा प्रश्न विचारला तर काही विशेष नाही, मला ते अपेक्षित होतं आणि तुमच्यामुळे माझ्या पण मुखामध्ये हे नाव आता गणेशाचं येतं आहे. तुम्ही त्याचे महान भक्त आहे, तर ही कथा आता तुम्ही ऐका, जी विधीने स्वतः व्यासांना सांगितली, म्हणजे जी ब्रह्माने स्वतः व्यासमुनींना सांगितलेली आहे ती ऐका आणि तुमच्या हृदयामध्ये साठवून ठेवा. कृतायुगाचे संपता चरण 3, त्रयदानव झाले निर्माण. हे कथानक मुळापासून सविस्तर सांगतो. त्रिपुच्छ मर्कट महामुनी, जो योगिया माझी शिरोमणी. तेने प्रत्यक्ष दसात्तरणी, सागर पूर्ण शांतीचा. सहनशील अतिउदार, भगवत भक्त महान थोर. त्रिकाळ ज्ञानी योगेश्वर, आपपर नेणे मानसी. निष्कामे कर्म करीत, मानसी नसे कोणता हेत. हेम मृत्तिका समभावित, दंबन दाखवी जनाते. सुख दुःख दयात समान, परोपकारी सदा मन. जड जीवा ते उद्धरून, भगवत स्वरूपा दाखवी. महाराज ऐसा योगी मुनी, वसे भागीरथी तिरी उपवनी. चिंता दुःख तये स्थानी, स्पर्शन करी प्राणिया. ऐसा ह्या सुरम्य वनी, निर्वैर प्रशु क्रीडती राणी. व्याघ्रधेनु हरिण हरणी, नकुळ सर्प क्रीडती. दृकजंबुक ससे श्वान, अस्वली गेंडे हस्तिमान. सर्व एकत्र मिळून स्वइच्छेने क्रीडती. सातक मयूर राजहंस, कीर बगळे बदके वायस. कोकिळा साळिया तास, पारवे शब्द करताती. त्रिकाळ धेनु अखंड दुबती, वृक्षफळ भरे सर्व डोलती. जागोजागी पाट वाहती, सुवास कोंदला चहूकडे. जाई जुयानी मालती, मोगरा पन्नगराय शेवंती. चंपक केतकी वनी शोभती, जास्वंदी कणेर फुलली असे. वेदघोष करती मुनी, ज्ञानचर्चा ही अनुदिनी. पुराण श्रवण बैसवनी, कथा रस सेविती. ऐसा योगी हा महामुनी, वसे अखंडया सुरम्य वनी. जयाने कामादी इंद्रिये जिंकोनी, भगवत पदा जोडले. तयाच्या स्त्रियेच्या पोटी, दानव जन्मले त्रयहाटी. तयाने प्रसन्न करून दुर्जटी, त्रयलोक सारे जिंकिले. गजानने वधून त्यासी,
रक्षिले देव निज भक्तासी, ऐकून ऐशा सुशब्दासी, मुनिसुतासी प्रार्थिती. मग आता ते सुतमुनी कथा सांगायला लागले. कृतायुगाचे 3 चरण संपले आणि 3 दानव निर्माण झाले. आता हे कसे झाले, एक मुनी होते, महामुनी होते, पण ते त्रिपुच्छ आणि मर्कट होते. म्हणजे त्यांना 3 शेपट होती आणि तोंड पण त्यांचं माकडासारखं होतं. पण ते मात्र योगामध्ये एकदम शिरोमणी होते. म्हणजे शांत, सहनशील, निष्काम कर्मयोग, म्हणजे आपलं काम करायचं पण कुठल्या फळाची कधी अपेक्षा धरायची नाही, असं सगळं होतं. सुखदुःख परोपकारी मन होतं त्यांचं. जड जीवाला पण उद्धार होते, म्हणजे भगवंताचं स्वरूप दाखवून जड जीवाचे पण उद्धार करत होते. तर असे हे मुनी कुठं राहत होते, तर गंगा किनारी, भागीरथीच्या किनारी एका उपवनामध्ये राहत होते. आता त्या वनामध्ये कोणच कोणाशी द्वेष करत नव्हतं. वाघ, गाय, हरण, अस्वल, साप, मुंगू सगळे एका ठिकाणी येत होते. आपलं अन्न म्हणजे शत्रू असून पण सगळे एका ठिकाणी इच्छेने नांदत होते. तर असे हे एवढे महान ऋषी असताना देखील त्यांच्या पोटी 3 दानव जन्माला आले. त्रयहाटी म्हणजे 3 असे आडदांड, हाटी म्हणजे आडदांड. आणि राक्षसाचं हेच आहे, राक्षस योनी असं बाळरूप वगैरे नसतंच. राक्षस जन्माला आले की ते लगेच मोठे होतात. 18 वर्षाचे तारुण्यात येतात किंवा 10-12 वर्षाचेच होतात जन्मता, आणि 2-4 वर्षामध्ये ते शंकराची तपश्चर्या करतात आणि आपले आपले वर मागून घेतात. मग तसं यांनी दुर्जटी म्हणजे शंकराला केला प्रसन्न. बिचारा भोळासाम, त्याला सगळेजण काय ना काय आडमार्गानं फसवतात आणि त्याच्याकडनं वर मागतात. आणि मग त्याला असं वर हे केले आणि सगळं त्रैलोक्य जिंकलं. आणि मग गजाननाने ते त्यांचा वध केला आहे. मग मुनी म्हणाले काय त्यांना, की मुनी योगी बहुविख्यात, ज्ञानी असूनी भगवत भक्त, तरी विद्रुपता ही निश्चित, काय कारणे पावली. त्रयपुच्छ मर्कट वदन, दानव झाले त्रयनंदन. कथानक हे विचित्र ऐकून संशय चित्ती दाटला. ते म्हणाले, अहो चांगले होते, महान होते, मुनी होते, तरी पण ते असं काही कथा विचित्र वाटते. 3 शेपट, माकडाचं तोंड आहे, पोटाला पण 3 राक्षसच जन्माला आले. असं काय, त्यांच्या बायकोचं नाव काय, तिच्या पोटी दानव का जन्माला आले, हे सगळं आम्हाला तुम्ही सविस्तर सांगा. आणि मुनिकांतेचे काय नाव, जन्मले केवी त्रय दानव, हे मानसी वाटे अभिनव, तरी सविस्तर कथानक सांगे. सूत ऐकता मुनीची वाणी, आनंद दाटला अंतःकरणी, ऋषींची सत्कथा तये क्षणी, वदता झाला ते काळी. सप्तऋषी गंगा तटी येऊन, चातुर्मास करावया पूर्ण, आश्रम करून या निर्माण, राहते झाले कुटुंबेसी. चातुर्मास हा थोर जाणुनी, स्थापिते झाले स्मार्ताग्नी, कुंड करोनी चतुष्कोनी, स्थापिते अग्निसते काळी. सप्तऋषी स्वपत्न्या समवेत, हवन करती मंत्रोक्त, तो अग्नी होऊनी प्रज्वलित, कांता ऋषींच्या अवलोकेल्या. नेत्री लक्षता दिव्य स्वरूपासी, कामातूर झाला निज मानसी, प्रगट करू पाय स्वस्वरूपासी, परिभय मानसी पावला. जरी स्वसामर्थ्य मी दावितो येत, तरी सप्तऋषी समीप आहेत, करतील माते बलाहत, अन्याय माझा विलोकिता. विप्राचे भय मानती देव, रंकाचा हे करतील राव, सामर्थ्य यांचे अपूर्व, पाषाणी दैवत उत्पन्न करती. शरादपी शापादपी थोर, भय मानती विधी हरिहर, तरी शाप देऊनी सत्वर, भस्म करतील क्षणार्धे. भगांकित केला वज्रधर, कलाहीन केला रोहिणीवर, हरीच्या पदा मारता हृदयावर, शरण धरले विप्राचे. तरी सप्तऋषी हे अतिमहान, भस्म करतील न लागता क्षण, भयायसे पावन, अग्निशांत झाला त्या काळी. परिस्व मानसी गुंतला हेत, स्वहेत साधावया नित्यलक्षित, दैवयोग हा विचित्र, तो भोगल्या विना न सुटे. प्रातःकाळी नित्य नेमाने, ऋषीपत्न्या आनंदाने, अग्नीस आहुती दाने, प्रज्वलित नित्य करती. प्रातःकाळी एके दिवशी सप्तऋषी गेले स्नानासी, अग्नीस आहुती द्यावयासी ऋषिकांता पातल्या. आहुती अर्पोने अग्नीत, वेणुयोगे प्रज्वलित, तव अग्नी होऊनी प्रदीप्त, विलोकित ऋषिकांता. देखता झाला कामातुर, ज्वाळा तेव्हा करून थोर, कुचा आणि आधर स्पर्श करी शीतळत्वे. ज्वाला उद्भवूनी वरच्यावरी, स्वयतासी पूर्ण करी,
ऋषिकांता ते अवसरी करती विचार चित्तात. कळता न कळता निर्धारी अग्नस्पर्श जरी झाला शरीरी, तर तो स्वगुण दाखवी सत्वरी हस्ततयासी लागता. आहुती समर्पिता यास नित्य कदा न होय प्रज्वलित. आजी ज्वाळा उद्भवती भोवत यज्ञ न करता वरच्यावरी. तरी आज होऊनी शीतळ स्पर्श करीत असे वेळोवेळ. त्यागोन या शरीर सकळ विपरीत हे दिसे. दैवत जाणोनिया हा अग्न यासी अर्पता अन्नदान. तरी हा महापापी दुर्जन स्पर्श न करावा ययासी. अरुंधती ऐसे वधून झाली तेव्हा क्रोधायमान. वदती झाली शापवचन जो का आलोट हरिहरा. त्रयपुच्छ मर्कट वदनी होय दुरात्मी या पापखानी. ऐकून तेव्हा शापवाणी अग्नी तेव्हा घाबरला. तेव्हा अग्नी स्वरूपात प्रकटोनी सद्भावे लागला त्यांच्या चरणी. सप्तहस्तासी जोडोनी करी प्रार्थना काकुळती. पतिव्रता तुम्ही महान थोर अन्यायी मी असे फार. छळले तुम्हासी साचार मद अंध मी होनी. मस्तकी ठेवोनी आपणी तारा आता मज लागोनी. तो गंगा स्नान करुणी मुनी आश्रमा लागी पातले. तेव्हा अरुंधती सहित आबला नमोनी पतीच्या पदकमला. वृत्तांत सर्व मुनीस कथला दिला शापा मी अग्निसी. सद्गद होऊनी वैश्वानर दंडसा पडला चरणावर. जोडून या सप्तकर दिनवदने प्रार्थित. अन्यायी मी असे फार घडला माझो कडोनी अविचार. वदता ऐसे नम्र उत्तर कापे थरथर ते काळी. पश्चातापता याचा जाणोनी मनी वशिष्ठ वदे ते क्षणी. असत्य नव्हे शापमानी मर्कटत्रय पुच्छसा होशील. पश्चाताप तुझला झाला यास्तव उशाप वदतो ये वेळा. पावशील हीन रूपाला परी योगी श्रेष्ठ होशील. ब्रह्मवीर्यापासून मर्कट योनीत पावशील जनन. परी तेजस्वी मर्कट वदन त्रय पुच्छसा होशील. होता त्रय दानव पुत्र तुझला पावशील तेव्हा स्वस्वरूपाला. ऐसा उपाय उशापाय कोणते वेळा अग्नी खिन्न झाला मानसी. तो हा अग्नी मर्कट मुनी योगिया माझी शिरोमणी. ऐसी सुतमुखीची ऐकता वाणी मुनी प्रार्थिती तयासी. आता एक कथा काय सांगितलेली आहे तर एकदा सप्त ऋषी श्रावण मासामध्ये याला आले गंगेच्या तटावरती आले आणि तिथं त्यांनी आपलं चातुर्मासामध्ये आणि आपलं काय यज्ञ हवन वगैरे करायचं होतं म्हणून त्यांनी तिथं कुट्या वगैरे निर्माण केल्या आणि आपल्या पत्नीसह ते सप्त ऋषी त्या कुटीमध्ये येऊन राहिले. मग त्यांनी स्मार्त अग्नीचे अनेक प्रकार आहेत. गारपत्या वनी स्मार्त अग्नी 7-8 प्रकार आहेत अग्नीचे. तर त्यातल्या स्मार्त अग्नीसाठी त्यांनी एक चतुष्कोनी कुंड केलं. त्यात तो अग्नी स्थापन केला आणि ऋषीपत्न्या स्वतःच्या हस्ते तो अग्नी स्थापन करायच्या. त्याला हवन करायच्या. प्रज्वलित करून ठेवायच्या आपले पती स्नान करून येईपर्यंत. आणि काय झालं ह्या अग्नीनं बघितला त्या ऋषींच्या सुंदर पत्न्या आणि त्याच्या मनामध्ये नाही ते विचार आले आणि तरी पण घाबरला. नको म्हटला ऋषींकडं खूप सामर्थ्य आहे. मला भस्म करून टाकतील माझ्या हातून काही अन्याय झाला तर. मग ते सांगितलं की विप्र म्हणजे ब्राह्मण जात नाही फक्त तर जे तप करणारे आहेत ऋषीमुनी तापसी आहेत ज्यांचं सामर्थ्य आहे अशा लोकांबद्दल हे सांगितलं आहे की हे रंकाचा राव करू शकतील. यांना शंकर आणि विष्णू पण त्यांच्या शापाला घाबरतात की क्षणार्धे बाबा ह्यांनी भस्म केलं तर काय करायचं. त्यांनी बघ ऋषीच्या शापानेच इंद्र काय झालाय तर भस्म झालाय. अहिल्याचा पती इंद्र गेला होता त्या अहिल्याकडं आणि मग गौतम ऋषींनी शाप दिला आणि पुढं उशापही दिला. ते 1000 डोळे झाले ती गोष्ट वेगळी पण त्याला भगांकित केला होता. तर हे ह्याला पण चंद्राला पण कलाहीन करून टाकला होता कारण चंद्राने आपल्या गुरुपत्नीचाच ध्यास धरला होता म्हणून. तर मग म्हणे मला सगळे हे सप्तऋषी एवढे महान आहेत की मला वाट लावून टाकतील माझे. म्हणून तो शांत बसला. पण तो रोजचं म्हणजे जसं ते बोका दबा धरून बसतो उंदीर कधी येतो मी धरतो तसा हा दबा धरून रोजचा होता. एक दिवस तरी ह्या ऋषीपत्न्यांना मी स्पर्श करीन. मग एकदा काय झालं हे सप्तऋषी नदीवरती स्नानाला गेले आणि ऋषीपत्न्यांनी अग्नी प्रज्वलित केला. आता ह्या एकट्याच होत्या. मग ह्याने काय केलं तर असा मोठा उफाळून वरती आला आणि त्यांच्या छातीला आणि ओठाला स्पर्श करू लागला. बरं भाजत नव्हता हा साधा एकदम शांत शीतळ असा स्पर्श थंड स्पर्श असं वारंवार घडलं. तेव्हा त्या ऋषीपत्नी अरुंधती अगस्तींची पत्नी ना तिच्या लक्षामध्ये एकदम आहे ते
तिचं लक्षात आलं की ह्याला आपण हवन देतोय, देव समजतोय, पण हा पापखानी ह्याचं मनात काय बरं नाही. कारण इतके दिवस आम्ही अग्नी पेटवल्याशिवाय वर येत नाही, आणि हात लावला तर भाजतच ना, शेवटी अग्नी आहे. चुकून जरी हवन करताना त्याची ज्वाळ मोठी झाली तर आम्हाला भाजत होतं, आणि आज मात्र शीतळ कसा झाला आहे. मग तिने त्याला शाप दिला की माकड तोंड्या होशील, 3 शापटाचा होशील, असं त्याला शाप दिला. मग मात्र तो बाहेर आला आणि त्यांच्या पायी पडला की मला माझी चूक झाली, तुम्ही मोठ्या महान पतिव्रता, मी तुमच्यावर नजर ठेवली वगैरे वगैरे. मग आता ते देव आले, तेवढे सप्तऋषी आले. मग त्यांनी आपल्या पतींच्या पाया पडल्या आणि घडलेली कथा सांगितली. मग अग्नी थरथरा कापत त्यांच्या पुढे एकदम सद्गतीत झाला, काकुळतीला आला की माझ्याकडनं विचार घडला, पण मला तुम्ही आता उशाप द्या. मग तेव्हा वशिष्ठ म्हणले, माझ्या बायकोचा शाप काय, ऋषीपत्न्यांचा शाप तर काही मागे घेतला जाणार नाही. तू होणार, माकडे होणार, पण तुझं वजन तेजस्वी राहील, तू ऋषीसारखा साधू होशील. 3 शेपटं पण तुला असणार आणि तू माकड योनीत पण जाणार. तर ब्रह्माचं जे वीर्य आहे ते पडलेलं आहे, त्यामध्ये तू माकड योनीमध्ये जन्माला घेशील. पण मी तुला उशाप असा देतो की तू साधू होशील, त्याच्यामध्ये पण ऋषी होशील, आणि तुला 3 राक्षस तुझ्या पोटाला आले की तू आपल्या योनीतून मुक्त होऊन पुन्हा अग्निस्वरूपाला जाशील. मग आता ते ऐकून खरं तर तो मनामध्ये दुःखी झाला. पण आता काय, तोच हा मर्कट मुनी आहे ज्याच्या पदरामध्ये 3 दानव निर्माण झाले. ऐसी सुतमुखीची ऐकता वाणी, मुनी प्रार्थिती तयासी. कोणत्या मर्कटीच्या उदरी अग्नी, ब्रह्मवीर्याने पातला जनन. त्या विप्राचे काय नामाभिधान, ते सच्चरित सर्व सांगे. तेव्हा शौनकादिकासी सुत, सांगता झाला सुचरित. सत्य लोकवासी विष्णुसूत, आनंदित सर्वदा. बसला असता आनंदघन, पातले तेथे सुरगण. विधिसी करोन या नमन, सभास्थानी सर्व बसले. विधी विचारी तेव्हा मनी, गायन करावया सभास्थानी. सुंदर ललना निर्मोनी एक क्षणी, गायने सुरासी तो शवावे. जो निर्माण करता सर्व जगती, तयाची अद्भुत असे शक्ती. गायनार्थ सुंदर युवती, निर्मिता झाला ते काळी. साई राग 36 भार्या, गुणतत्वे सर्व एकत्र करोनिया. निर्मिल्या तेव्हा द्वयतनया, नवयौवना ती उत्तम. गौरांगी शशांक वदनी, सिंहकटी मृगलोचनी. सुवासांगेचा न माये गगनी, तेजे फाकले चौकडे. द्वयांची नामे तया ठेवे काळी, एकीचे नाम ठेवले पुंजकस्थळी. पुंजका नामे तये वेळी, दुजीचे नाम ठेवले आनंदे. विलोकिता तयाच्या स्वरूपासी, रंभा उर्वशी वाटती दासी. द्वयासी मुनी विधी पदासी, प्रार्थले कर जोडोनिया. चराचरादी हे संपूर्ण, स्वलिले केले निर्माण. परितेच वेळी लेखन करी भाळी तयाच्या, परितेच वेळी लेखन करी भाळी तयाच्या. महिमा तुझा ते अद्भुत, तव सर्वासे अंकित. प्रार्थिती सुरासुरादी समस्त, वंदन करुणी पदासी. तुचा आमुची जनकजननी, निर्माण केले आम्हाला गोनी. आज्ञा तुझी शिरी वंदोनी, अंकित राहू सर्वदा. ऐकून तयाची नम्रवाणी, विधिहर्षे अंतःकरणी. वदता झाला ते क्षणी, द्वया लागी ते दवा. करावया नित्य गायन, केले तुम्हासी मी निर्माण. या स्थानी नित्य राहून, गायन करा आनंदे. त्रिभुवन वस्तू जी दुर्मिळ, ती प्राप्त होईल येथे सकळ. तरी सत्यलोकी चिरकाळ, रावणी स्वसुख भोगावे. आता तुम्ही या सभास्थानी, तोषवा आजी सुधा पाणी. ऐकून या विधीची वाणी, त्या स्वमानसी आनंदल्या. सुरम्य करावया गायन, सुप्रेमेन मोरी विधी चरण. विणा केलीचे निर्माण, आकाश अंश घेऊनी. स्वरासी तयाच्या लावणी तारा, वेदाचे मणी गोविले स्वरा. राग घोडीवरी लाविल्या गारा, गायन करावया ते काळी. राग उपराग भार्यासहित, गायनी राग मधुर आळवीत. समयी हावभाव दावीत, सुस्वरे करून ते काळी. गायन रंग मातला थोर, चंचळत्व टाकोणी या समीर. गायनी तेव्हा झाला स्थिर, तन्मय झाले सूर सारे. वदती निश्चळ सुधा पाणी, अगाध असे विधीची करणी. अप्सरा निर्माण करोनी, गायन धन्य ऐकविले. विधी लागी प्रेमे नमुनी, स्वस्थानी जाती सुधा पाणी. नित्य काळी सत्यभुवनी, त्या गायन करती नेमाने. नित्य करती अमृतपान, तथे तिथे नसे काही न्यून्य.
आनंदे भोगता भोग संपूर्ण परिदैव योग हा विचित्र देवदानव मानवासी दैवे सोडले कवणासी कर्मानुसार सर्वासी बुद्धी तैसी होतसे सत्यलोकी भोगिता भोग रस्ता येते काही व्यंग उद्भवलासे कर्मयोग पुंजिकस्थळीसी गायन अभिमान धरून मनी पातल्या बेगे इंद्र भवनी अमर इंद्रेल तयासी लक्षोनी आदर केला द्वयाचा लक्षोनी उभयांच्या स्वरूपासी मानसी लज्जित झाली से उर्वशी देवेंद्र बैसवंतयासी बोलता झाला ते काळी तुमच्या मुखीचे गायन ऐकावया आजी उदित कर्ण तर सभे माझी नृत्य करून तोष व्हावे सर्वासी ब्रह्मतनया तुम्ही विख्यात पूर्ण करावा माझा येते आणि सुरमुनी समस्त द्यावा लाभ गायनाचा देवेंद्राची ऐकता वाणी पुंजिकास्थळी हर्षोन मनी आकाशाची विणा करुणी स्वराच्या तारा लाविल्या वेदाचे मणी गोवून आरंभिले दिव्य गायन गायन रंगी भरले गगन रागमूर्ती मंत प्रगटले तेथे मंद मंद वाहे वात नदी प्रवाह कुंटला समस्त सहस्रवदन येऊ पात पृथ्वी शिरीची त्या गोणी परी देव मुनी सर्व न जाणती निश्चिती गायन वर्म न जाणती स्वरूपतयाची अवलोकिती तटस्थ नेत्र करोनिया आलाप घेता गायनाचा कोणीन जाणती भाव त्यांचा कित्येक वदती सुवाचा रूपलावण्य उभयाचे वदे पुंजिका तयक्षणी गायन भावन जाणती कोणी खिन्न झाली तेने मणी स्तब्ध सुरमुनी लक्षोनी तेव्हा पुंजिका स्थळी वदत गायन जाणे एक कमलोद्भव सुत तया वाचून निश्चित जाणता नसे त्रिभुवनी सभास्थानी सुरसकळ लक्षिती आमचे बुक कमळ गायन भाव हा निर्मळ नेमती मानसी सर्वता ऐसा गायनी अपमान थोर सुरांचा करत वारंवार परिण बोलती कोणी उत्तर शब्द तियेचा ऐकोनी जेवी बधिरासी व्यर्थ गायन की अंदासी दाविला दर्पण की प्रेतासी शृंगारिता जाण सुख न पावे सर्वता तेवी आजी आम्हासी झाले गायनात श्रोते दैवे लादले ऐसी पुंजिका स्थळी ते वेळे वरच्यावरी बोलत देवांचा अपमान जाणून मनी उद्विग्न झाला जमदग्नी वदता झाला तयक्षणी स्वमानसी ते काळी मम पिता रुचिक मुनी तो जरी असता या स्थानी करता यांची गर्वहानी परी केवी येईल या ठाया सद्गत होऊनी अंतरी पितृस्मरण तेव्हा करी त्या समयी धावून सत्वरी लज्जा लक्षी सुराची स्मरण करता जमदग्नी त्रिकाळ ज्ञानी रुचिक मुनी जे योगिया माझी मुकुटमणी भगवत भक्त उदार त्रिभुवनी दयाचे गमन तयाचे पुत्र हेतू तयाने पुत्र हेतू मनी जाणून प्रगट झाला न लागता क्षण इंद्र सभेत ते काळी मुनीस देखता अमरनाथ चरणी लागला दंडवत सिंहासनी त्वरे बैसवित आनंदे करून ते काळी रुचिक मुनी लक्षिता नयनी आनंदले सर्व सुदापानी पितयासी लक्षिता जमदग्नी आनंद चित्ती भावेत सुगंध सुमने आणून त्वरित अर्चन करता अमरनाथ रुचिक मनी तेव्हा वदत देवेंद्रासी सादर गायन हे तू धरोनी मनी पातलो तुझ्या सभास्थानी सुख नसे मज तव पूजनी गायन प्रिय मज लागी गायन रंग तव सभेत होत जाणून मी पातलो येत गायन प्रिय मज भोवत तरी गायन रंगासी उभवी का मुनीचा जाणून आहेत चित्ती हर्षोनी अमरनाथ पुंजिका स्थळीसी प्रेमयुक्त वदता झाला ते काळी गायन जाणे एक पंचवदन दुसरा स्वये गायनी जनार्दन त्याहून हा श्रेष्ठी योगी महान या समनसे अन्य कोणी तुझ्या गायनाचा सुरम्य रस हाची असे हा योग्य असे हा प्राशनास तरी गायन करोनी अतिसुरस धन्य म्हणून घेई का ऐकता अमरेंद्राची वचनोक्ती पुंजिका स्थळी हर्षोन चित्ती विणा निर्मिली त्वरितगती पूर्वीप्रमाणे ते काळी विणेच्या तारा छेडित नाना राग आळवीत गायन रंगात अद्भुत सुरस बोलला ते धवा तेने वायू झाला स्थिर मस्तक डोलवी फणीवर आलाप घेता वरच्यावर मुनी मान तेव्हा हलवीत आलापाचे येता अवसान विप्र हा मुंडी वदे वचन आपोआप पुढे सरे आसन गायन रंग जाणोनी
निज मानसी पुंजिकास्थळी हस्त लावणी आभाळी. म्हणे प्रारब्ध माझे कैसे बळी गायन करावे मुनी पुढे. रुचिक मुनी तव ब्राह्मण याने करावे तप अनुष्ठान. याचक वृत्तीने मिळवून धन उदरनिर्वाह करावा. गायन कला ही अतिअद्भुत मुनीन जाणे किंचित. वरच्यावरी मान हलवित हा हा म्हणून व्यर्थ का. गायन वर मन कळे यासी ऐसे वधून निज मानसी. तुच्छ मानुनी मुनीसी गायन करती स्वैरपणे. मानस दियेचे जाणून मनी जाण निंदिलेसी. तुम्हास स्वरूपाचा अभिमान गर्वांकित अखंड मन. ऐसे सक्रोध मुनी वदोन शाप देतसे उभयतासी. या सुस्वरूपासी त्यागून होशील आता मर्कट वदनी. पुंजिकाही अश्विनी घोरवनी व्हाल तुम्ही. उभयतासी ऐसे शापून देवेंद्रासी व देवचन. देई उभयतासी लोटून आसनावरुनी ते काळी. क्रोधयुक्त मुनी जाणूनी इंद्र विचार करी मनी. देता ययाती लोटोनी विधी रुष्ट होईल. जरी न ऐकावे मुनिवचन महाक्रोधिष्ट हा असे जाण. दोन्ही पक्षी संकट भान पडले असे ते काळी. ऐसी भीती उद्भवता मनात अधोवदने विलोकित. तेव्हा रुचिक मनी होऊन तप्त देवेंद्रासी बोलत. तुवा विधीची भीड धरून केलासी माझा अपमान. तरी सर्व सुरासहित जाण मर्कट योनी पावाल. माझे वचन आव्हेरून खाली घातली तुवा मान. तुझ सम हे सर्व सुरगण मुशक योनी पावाल. विप्रशापासी ऐकून केले तेव्हा विधीचे स्मरण. तो प्रगटला लागता क्षण सभास्थानी ते वेळी. कमलोद्भवे लक्षिता नैनी आनंदले सर्व सुधा पाणी. देवेंद्र तयासी नमोनी वृत्त सर्व कथियेले. तेव्हा रुचिक मुनी होऊन तप्त म्हणे विधीस तत्काळ. शाप पावशील मर्कट योनीत देवाच्या साया आलासी. मुनी शाप ऐकता कानी भयभीत होऊन विधाता. सद्भावे झाला नमिता मुनी लागी ते काळी. जोडून या तेव्हा पणी स्तुती करतसे दीनवदनी. महाराज तू योगमुनी महिमा अद्भुत पै तुझा. रंगाचाही तू करशील राव पाशाणी प्रगट करशील देव. ऐसा प्रतापवंत तू भूदेव महिमा मी काय वर्णू. तव शरण पातलो तव पाया कृपा करुणी मुनिवर्या. उशाप माते देवोनिया मुक्त करी ये काळी. विधीची ऐकता विनयवाणी मुनी संतोषाला अंतःकरणी. वदता झाला उशापवाणी सुरासह विधीन. द्वापार युगी तुम्ही सर्व सुरगण अंशानी मर्कट वाल संपूर्ण. रामासी सहाय्य करून वध कराल रावणाचा. सुभगा नामे दशकंठ नंदिनी. तिचं सवे क्रीडा करता चिंतामणी. तुम्ही ते वेळी अंश रूपाने मुशक व्हाल सर्व सुर. सुभगा स्वयंवर होता जाण तुम्ही मुक्त व्हाल संपूर्ण. ऐसे मुनी वचन विधी प्रार्थी ते काळी. महाराज तू दयागन सद्भावे आलो आता शरण. या अप्सरेशी उशाप देऊन करी पावन ते वेळा. आणि माझ्या मनीचा एक हेत पूर्ण करता तू दयावंत. तव मुखीचे गायनामृत प्राशन करवे महाराजा. ऐसी प्रेमयुक्त वधोनी वाणी रंबा घातल्या मुनी चरणी. रुचिक मुनी आनंदोनी उशाप देत द्वयेसी. एक मर्कटी एक अश्विनी या विख्यात होतील त्रिभुवनी. मर्कटीचे स्वरूप हे क्षणोक्षणी रंबेसारखे होईल. पुंजिका होईल ही दिवा अश्विनी. गणेश भक्ताच्या संयोगानी त्रयमूर्तीच्या दर्शनानी मुक्त होईल ही द्वापारी. उशाप ऐकता दोघी जणी सद्भावे लागल्या मुनिचरणी. मुनी तेव्हा आनंदोनी गायनी विना निर्मित. बरीच मोठी कथा आहे. एकदा ब्रह्मदेव आनंदाने एकटे बसले होते आणि तेवढ्यात त्यांना सगळे देव भेटायला आले. ब्रह्मदेवाच्या मनात आलं यांना जरा गायन नर्तन ऐकवावं आणि आपण यांना जरा म्हणजे आनंदी करावं. मग त्यांनी काय केलं, आता जगाचा निर्माता आहे तो, त्याला काय निर्माण करायला अवघड नाही आहे. तर त्यांनी काय केलं, 2 स्त्रिया निर्माण केल्या. एकीचं नाव पुंजिका स्थली आणि एकीचं नाव पुंजिका. अशा दिसायला सुंदर सिंहासारखी कटी, अतिशय म्हणजे रंभा उर्वशीपेक्षा पण देखण्या आणि सुंदर अशा या स्त्रिया होत्या, ज्यांच्या अंगाचा सुवास कितीतरी योजन दूर जात होता वगैरे वगैरे. मग त्यांना सांगितलं, त्यामुळे तू आमचा बापच आहे, तूच आम्हाला निर्माण केलं आहे, आता तुझी आज्ञा काय ती सांग. तर तो म्हणतो, या सगळ्या देवांना तोष व्हावं आणि तुम्ही सुंदर असं नृत्य गायन करावं.
त्याप्रमाणे त्यांनी आकाशाचा अंश घेऊन वीणा निर्माण केली. आणखी वेदांचे मणी त्या तारांमध्ये लावले, स्वराच्या तारा केल्या आणि गारा नावाचा राग लावला त्यांनी आणि सुरुवात केली गायनाला. मग सगळे देवाशी खूप तृप्त झाले, गेले आपल्या आपल्या स्थानी. मग ब्रह्मदेवाला विचारलं आता काय करू, तर त्यामुळे इथेच राहा सत्य लोकामध्ये आणि इकडं तुम्हाला काही कमी नाही आहे. सत्य त्रिभुवनातली जी वाटेल ती वस्तू तुम्ही सांगा, तुम्हाला आणून देईन मी, तुम्ही इथं राहा. काही दिवस राहिल्या, नृत्य गायन केलं, सगळं झालं. नंतर त्यांना वाटायला लागलं काय माहिती, एक दिवस इंद्राकडे गेल्या त्या. मग त्यांना असं सतत वाटत होतं की आमच्या गाण्यासाठी असं ऐकणारं योग्यतेचं कोण नाही आहे, आम्ही महान आहोत असा गर्व झाला त्यांना. आणि इंद्राकडे गेल्या. त्यांना बघून इंद्राने आदर केला, का तर ब्रह्म्याच्या मुली आहेत बाबा. आदर केला, स्वागत केलं. आणि मग रंभा पण अशी त्यांच्यापुढे लाजेनं हे झाली की बाबा किती सुंदर देखण्या या दोघीजणी आल्या. तर म्हणे आता मी काय करू, तर इंद्र म्हणाला की तुम्ही तुमच्या गाण्याचा लाभ आम्हालाही द्यावा. तर त्या आनंदी झाल्या. मग सगळे देव आले, ऋषीमुनी आले, सगळे त्यांचं गाणं आणि नृत्यवाद्य ऐकायला बसल्या. पण त्यांना इतका गर्व झाला होता की आमच्यासारखे आम्हीच. आणि ते ऋषी पण काय करायचे, त्यांच्या गाण्याकडं कुणाचं लक्ष नसायचं, तर सगळे त्यांचा देखणेपणा बघायच्या. मग ह्यांना पण राग यायचा, तर त्या वारंवार सगळ्या देवांचा अपमान करायच्या, ऋषींचा अपमान करायच्या की ह्यांना म्हणजे काय बदिराच्या पुढं गाणं म्हणावं, आंधळ्याला आपण आरसा दाखवावा, तशी परिस्थिती आहे म्हणे ही. आणि ह्यांना काही समजत नाही आहे, प्रेताला शृंगार केल्यावर ते काय सुंदर वाटतंय का, असं असं सारखं त्या मनामध्ये विचार करू लागल्या आणि त्यांना नावं ठेवू लागल्या. मग जमदग्नी ऋषींना काही राहावं ना की अरे ह्या सारख्या देवांचा ऋषींचा अपमान करत आहेत. मग त्याचे जे वडील असतात त्यांचं नाव रुचिक ऋषी, तर त्यांना सगळ्या प्रकारचं सगळ्या तऱ्हेचं ज्ञान असतं आणि ते सर्व त्रिखंड फिरत असतात. मग ते काही एका जागी नसतात. पण मग याने आपल्या वडिलांचं सतत, मग त्यांना तो राग आला असा की काय हे म्हणे. मग त्यांनी त्या ऋषींना बोलावलं. ते ऋषी सर्व ज्ञानी होते, त्यांनी त्यांना बोलावलं आणि म्हणे मी आलो आता. इंद्राला सांगितलं बाबा, इंद्राने पूजन वगैरे केलं. तर म्हणे तुझ्या पूजेला काही मी आता हे करत नाही, मला काही त्याचं मोठं कौतुक नाही, मला गाणं ऐकायचं आहे. मग या पुंजिका स्थळीला आणि पुंजिकेला सांगितलं की बाई परत ह्या ऋषीला तृप्त करशील असं गाणं म्हणा. मग आता ते ऋषी ज्ञानी होते, त्यांना खरं गाण्याच्या कळा वगैरे कळत होत्या. त्याप्रमाणे ते मान डोलवायचे, वा वा म्हणायचे, जसं गाण्याला दाद द्यावी तसं हळूहळू पुढं पुढं सरकायचे. हिला काय वाटतं मनामध्ये, ह्या ऋषीला काही कळत नाही आहे, उगाच आपला दाखवायला वावा करतोय आणि काय आमची तरी नशीब म्हणे, देवांच्या राजापुढं इतरांपुढं गायचं सोडून आम्ही मुली पुढं गातोय. मग ते मुनींना कळलं. मग मुनी म्हणाले तुला म्हणे गर्व झाला मनामध्ये, तर तुम्ही म्हणे सगळ्या माकडाच्या तोंडाचे वाल आणि जा म्हणे तुमचा आता तुम्हाला मी शाप देतो. मग इंद्राला तसं सांगितलं, ढकलून दे ह्यांना स्वर्गातनं खाली. आता इंद्राला प्रश्न पडला काय करू, ह्यांना नाही ढकललं तर ऋषीला राग येईल आणि ढकललं तर ह्या विधीच्या पोरी आहेत म्हणजे ब्रह्म्याच्या, ब्रह्मा मला शाप देईल. त्याला प्रश्न पडला, म्हणतो खाली मान घालून थांबला तसाच. तर म्हणे तू विधीची त्याची भीती दाखवतोस म्हणे, माझा अपमान करतोस, तर सगळ्या देवांसकट तू पण माकड होशील, जा माकड योनीमध्ये. मग आता त्याने काय केलं, ब्रह्मदेवाचा धावा केला. मग ब्रह्मदेव ते आले. मग ब्रह्मदेवानी काय केलं तर सांगितलं बाबा की काय झालं. तर ब्रह्मदेवाला म्हणे तू आलास ना म्हणे धावून देवाच्या ह्याच्यासाठी, तर तू पण म्हणे आता माकड होशील, तू पण जा म्हणे. त्याला पण शाप दिला की तू पण मरकट योनीमध्ये जा. मग ब्रह्मदेव शहाणे, त्यांनी त्याचे पाय धरले, गोड विनयशील बोलले की का बाबा शाप देतोय, काय झालं आहे, मला तर काही माहिती पण नाही, मी आत्ता तर आलो आहे, तर तुम्ही हा उशाप द्या आम्हाला. मग म्हणे बघा शाप तर काही माझा परत घेता येणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो की राम अवतारामध्ये तुम्ही सगळे माकडं व्हाल आणि रामाला तुम्ही मदत कराल माकड रूपाने, असं सांगितलेलं आहे. आणि मग म्हणे जाऊ द्या आता ह्या दोघींना पण तुम्ही उशाप द्या. तिला सांगितलेलं एक माकडीण होईल आणि एक अश्विनी म्हणजे घोडी होईल. आणि मग त्यांनी सांगितलं की जेव्हा, आणि तुम्ही कधी मूषक व्हाल म्हणे जेव्हा दशकंठ नंदिनी म्हणजे दशकंठ नंदिनी म्हणजे की दशकंठ नंदिनी म्हणजे रावणाची मुलगी, नंदिनी म्हणजे मुलगी, ही जेव्हा गायन करेल आणि गणेशाबरोबर ती प्रेमयुक्त वाणीने, तेव्हा तुम्ही सगळे मूषक रूपामध्ये जाल म्हणून सांगितलं. आणि मग ही हळूहळू रंबेसारख्या ह्या दोघी सुंदर होतील असा उशाप त्या दोघींना त्या ऋषींनी दिलेला आहे, ह्या त्रिभुवनामध्ये विख्यात होतील.
उशाप ऐकता दोघी जणी सद्भावे लागल्या मुनीचरणी. मग त्या ऋषीला ह्यांनीच उलटं सांगितलं की आम्हालाच तुझ्याकडनं आता गाणं ऐकायचं आहे, तुला सगळं येतं. मग मुनींनी आनंदाने वीणा निर्माण केली आणि ध्वनीचा हे सप्तस्वरात तारा लावल्या सगळ्या दशनादाच्या. तत्वाचा मणी ओवला त्याच्यामध्ये, लावली घोडी गुणाची. घोडी म्हणजे त्या रागाचा भाग आहे हा. साई राग हा सामवेद, पदे जयाची आभेद. सप्तस्वर करती नाद, शब्द उच्चार ते काळी. राग गाता तो मूर्तिमंत, सन्मुख येऊनी उभा तिष्ठत. गायने कोंडले गगन समस्त, धावती हरिहर ते काळी. ह्याच्या गाण्यानं असं वाटलं वारा थांबला, नदी व्हायची थांबली. हरिया शंकर आणि हे पण आले ऐकायला तिथं. शेषाला पण वाटलं आपल्या डोक्यावरची पृथ्वी टाकून द्यावी, तिथं आपण हे गाणं ऐकायला जावं. पशुपक्षी आहार तेजुनी, उभे राहिले समस्त वनी. नक्षत्र अधिपती आणि दिनमणी, स्थिर झाले ते काळी. सगळी नक्षत्र सूर्य चंद्र स्थिर झाले. सप्तसागर झाले स्थिर, मंद मंद वाहे समीर. गायनी नाचती हरिहर, गायन रंग दाटला. गायनाच्या योगे करून डोल लागले त्रिभुवन. आनंदे धावनी पंचवदन, गळा मिठी घालत. जय जयकाराचा उठला ध्वनी, विप्रचरणी लागती सुदापानी. वदनी हस्त जोडोनी, धन्य करणी ही मुनिवर्या. गायन रंग होता पूर्ण, स्वस्थानी जाती संपूर्ण. स्वकर्म करावया लागून, मुनी जाती ते काळी. तेव्हा शौनकादिकासी वदे सुत, पुंजिकास्थली ही दानवतनया होत. मर्कट स्वरूपाने जन्म पावत, शापयोगे करोनी. ऐसे हे सच्चरित्र ऐकता, शौनक प्रार्थोनी पुसेल सुता. ती रसिक असे रसाळ कथा, पापतापासी तारिणी. ही पुढील अध्यायी कथा रसाळ, सुत मुनी ते सांगेल सकळ. तरी सत्कथा अति निर्मळ, प्राशन करा आनंदे. गणेश कथा ही परमपावन, पापे अनंत करील धन. भावे स्वानंद भुवन, सद्भावे श्रवण करताची. जय जयाजी श्री गजानना, भक्तवत्सला दयाघना. स्वानंदवासिया दिन उद्धारणा, जगतात मिया सर्वेशा. करता प्रेमे नामस्मरण, निवारे तत्काळ भवबंधन. पूर्ण काम कल्पद्रुम सनातन, तारसी भक्ता लागोनी. धुंडी वरदा श्री मोरेश्वरा, सच्चित घना सर्वेश्वरा. श्री चिंतामणी हा ग्रंथ विघ्नहरा, तुची दासमुखे वदविसी. चिंतामणी विजय ग्रंथ, असे गणेश भागवत अंतर्गत. वदवितसे श्री एकदंत, धुंडी हृदयस्थ वसोनी. कृपाळू देव तू लंबोदर, तव लीला ही अद्भुत थोर. वदविसी तू सर्वेश्वर, जडजीवासी तारावया. ऐसा दयाळू गजानन, वाढविसी भक्त महिमान. स्वयेची वदसी तू स्वगुण, भक्त पालका सर्वेशा. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ, श्री गणेश पुराण आदी गणेश भागवत. यातील सारांश परिस्वत भक्त. प्रथम अध्याय रसाळ हा. श्री गजाननार्पण नमस्तु. श्री कृष्णार्पण नमस्तु.